1 वाटी साबुदाण्यापासून इथे मी 70 ते 80 पापड बनवले आहेत. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यातील वाळवण रेसिपी. त्यामधील हा एक उपवासाचा पदार्थ आहे. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई लोखंडाची आहे, त्यामुळे कढईकडे दुर्लक्ष करा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी घेतलेला साबुदाणा टाकून चांगला भाजून घेणार आहे. साबुदाण्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो कढईला चिकटणार नाही. साबुदाणा चांगला फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा लालसर असा भाजून झाला आहे. तो आता एका चाळणीमध्ये कॉटनच्या रुमालावर थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. रुमाल यासाठी टाकला आहे की साबुदाणा गरम असल्यामुळे तो घामजून जाऊ नये. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवली जाणारी उपवासाची पारंपरिक रेसिपी आहे. साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये दळून झाल्यानंतर साबुदाण्याचे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचे जाड कण पिठामध्ये येणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता पूर्णच्या चाळणीने हे पीठ मी चाळून घेत आहे. एकाच वेळी सर्व साबुदाणा मिक्सरमधून दळून होणार नाही, म्हणून मी इथे 2 वेळा साबुदाणा मी मिक्सरमधून दळून घेतला आहे. हे सर्व पीठ मी चाळणीने चाळून घेतले आहे आणि त्याची बारीक पावडर तयार केली आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे मी वाटीभर साबुदाणा घेतला होता, तर तेवढी वाटीच साबुदाण्याचे पीठ तयार झाले आहे. आणि हे पापड बनवण्यासाठी अचूक आणि योग्य असे प्रमाण आहे. इथे मी एक पातेले घेतलं आहे आणि त्यामध्ये साबुदाण्याचे पीठ घालून घेणार आहे. लक्षात असू द्या की ज्या वाटीने आपण प्रमाण घेतले आहे त्या वाटीनेच मोजून 9 वाट्या पाणी त्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे. पाणी घालून झाल्यानंतर पिठाच्या गाठी राहणार नाहीत, अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर हे पातेलं ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे. मीडियम गॅसवरच हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण आपले घट्ट व्हायला लागले आहे. मला इथे पाण्याची गरज वाटली, त्यामुळे इथे मी 1 वाटी पाणी ॲड केलं आहे. म्हणजेच इथे मी 10 वाट्या पाण्याचा वापर केला आहे. पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत एकसारखं ढवळत राहायचं आहे.
इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे हळूहळू घट्ट व्हायला लागले आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेणार आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी ही सोपी रेसिपी आहे. मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करणार आहे. चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे वाटलेली हिरवी मिरची देखील वापरू शकता. चिली फ्लेक्स घातल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहे. घरात जर लहान मुले खाणारी असतील तर यामध्ये तिखटाचा वापर करू नका, प्लेनच पापड ठेवा. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे चांगलं शिजलं गेलं आहे आणि त्याचा कलर देखील ट्रान्सपरंट झाला आहे. शिजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी चमच्याच्या मागे मधून एक लाईन ओढायची. जर दोन्ही साईडनी मिश्रण एकमेकांना चिकटलं गेल्यास मिश्रण हे शिजलं नाही असं समजायचं आणि जर चिकटलं गेलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण हे छान प्रकारे शिजलं गेलं आहे. गॅस बंद करून 5 ते 10 मिनिटे थंड होण्यासाठी मिश्रण ठेवूयात. त्यानंतर आपण याचे पापड घालून घेऊयात. इथे मी टेरेसवरती साडी अंथरून त्यावरती प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतला आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर मी येथे पापड घालून घेणार आहे. इथे पापडाची साईज तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. मोठी पाहिजे असेल तर मोठी करू शकता, छोटी असेल तर छोटी ठेवू शकता. आवडीनुसार तुम्ही इथे पापड बनवू शकता. आणि हे पापड आपल्याला पळीने घालायचे आहेत, त्यामुळे याला पळी पापड देखील म्हणू शकता. अशा प्रकारे इथे मी सर्व पापड पळीने घालून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. जवळून देखील दाखवते की हे पापड कसे दिसतात. अशा प्रकारे सर्व पापड उन्हामध्ये घालून झाले आहेत आणि आता हे कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचे आहेत. आपले पापड असे दिसत आहेत.
आता आपण हे पापड पलटी करूयात. बघा किती अलगद छान उचलले जातात. पलटी केल्यामुळे खालची बाजू देखील उन्हामध्ये चांगली वाळवून निघेल. टेरेसवर असल्यामुळे आजूबाजूचा आवाज देखील व्हिडिओमध्ये येत आहे. इथे पापड जरा थोडेसे मी जाडच घातले आहेत, कारण की वाळल्यानंतर पातळ होतात त्यामुळे. इथे बघू शकता सगळे पापड मी पलटी करून घेतले आहेत आणि 2 दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड्या वाळवून घेतल्या आहेत. आता मी त्या तुम्हाला तळून दाखवते. 1 वाटी साबुदाण्यापासून 70 ते 80 पापड इथे बनवून तयार झाले आहेत. वर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. तेल गरम झाले आहे. आता आपण पापड तळून बघूयात. बघू शकता तुम्ही तेलामध्ये पापड टाकल्यानंतर किती छान फुलला गेला आहे. पापड तेलामध्ये मी तळून घेतले आहेत. पापड आपले तेलकट देखील झाले नाहीत आणि तेलामध्ये छान फुलले गेले आहेत आणि खुसखुशीत देखील झाले आहेत. 1 वाटी साबुदाण्यापासून 70 ते 80 पापड मी इथे बनवले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.